नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला हलव्याची आमटी आणि फ्राय दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. आमटीसाठी हे ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचं वाटण करायचं आहे. कांदा आणि ओलं खोबरं आणि तिरपळ आहे, ती गावची आमच्या, टाकावी लागतात. थोडीशी कोकमं आहेत, ही कोकमं आहेत, आमटीमध्ये घालायची आहेत. आणि हे आमटीमध्ये सोडण्यासाठी मासे आहेत, ते डोकं आणि शेपटी आणि एक मधला तुकडा हे आमटीमध्ये घालणार आहे. आणि हा गावचा मसाला आहे मच्छीचा, तो घालणार आहे. म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण घालत आहे, 1-1.5 चमचा घालतो. आणि हे फ्रायसाठी मी ठेवले आहेत. फ्रायसाठी मी आगळ घालणार आहे, कोकमाचा आगळ ह्याच्यामध्ये घालणार आहे, फ्रायच्या ह्याच्यामध्ये. आणि मच्छीला हे थोडं वास येतो म्हणून आलं लसणीची पेस्ट घालणार आहे. थोडीशी हळद घालणार आहे. मसाल्यामध्ये पण आहे हळद आणि धना पावडर, पण थोडी मी घालणार आहे ह्याच्यामध्ये. धना पावडर, हळद आणि मीठ चवीला. आणि हे लावण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ आणि फ्राय करण्यासाठी तेल. त्यानंतर हा कांदा घेते मी वाटणासाठी. हे वाटण आपण करून ठेवायचं आहे. खोबरं घालायचं आहे. आणि तिरपळ वाटण बारीक झालं का त्याच्यानंतर थोड्या वेळाने टाकायची त्याच्यामध्ये वाटणामध्ये. म्हणजे थोडीशी फिरवून घ्यायची ती त्याच्यामध्ये, बारीक एकदम नाही करायची, तरच त्याचा चांगला वास येतो त्याला. मसाला घालते, 1 ते 1.5 चमचा घाल. म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं आपण घ्या. ह्याच्यामध्ये हळद, धना पावडर सगळं आहे ह्याच्यामध्ये, म्हणून मी आता वेगळं नाही घालणार आहे. हा गावचा मसाला आहे माझा, मच्छीचा आणलेला होता तो. तुम्ही मागच्या याला मी तुम्हाला मिरचीचं वगैरे दाखवलेलं होतं वाटण कसं करायचं ते, धने, मिरची, कांदा वगैरे सगळं काढून. आता हा मसाला घालून दाखवते. आता हे नंतर आपण पाणी घालून करून घेऊया. आता मी मच्छी कसं काय हे करतात ते दाखवते. मच्छीला हे ठेवते. आता हे बघ, याच्यामध्ये आता आपण आगळ घालूया. थोडासा आगळ म्हणजे आंबटपणा, जास्त नाही घालायचा. जरा गावचा आगळ आहे ना म्हणून तो एकदम लाल आहे चांगला. थोडीशी हळद टाकूया ह्याच्यामध्ये, थोडीशी, जास्त नाही, कारण त्या मसाल्यामध्ये आहे ना हळद. तो मसाला लावणार आहे, तो मच्छीचाच. पूड पण आहे माझ्याकडे, पण तो लावणार आहे मी. थोडीशी धना पावडर, अर्धा चमचा पण नाही, थोडीशी एकदम. आणि हे आलं लसणीची पेस्ट, म्हणजे कसं याला जरा वास येतो ना म्हणून ही आलं लसणीची पेस्ट लावल्याने जरा चांगलं हे होतं. थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. हे लावून आपण अर्धा तास तरी ठेवायचं सगळं. थोडंसं घालायचं मीठ. आणि मी आता ह्याच्यामध्ये पण घालून ठेवते थोडे ह्याच्यामध्ये थोडंसं लावलं म्हणजे चालतं. हे रवा आणि पीठ आहे, म्हणजे मच्छीला नंतर लावायचं. आणि हे आता पहिलं लावून घेते सगळं. आणि मग आपण हे मिरची म्हणजे मसाला टाकूया. तो 1 चमचा, अर्धा चमचा घालूया, जास्त तिखट असेल. कुठला मसाला? हा आपला मच्छीचाच मसाला आहे, तोच घालते मी. मसाला मीठ तर टाकलेलंच आहे. आता आपण हे लावून ठेवूया चांगलं. ह्याला 15-20 अर्धा तास चांगला हे लागला ना का ते चांगले होतात. मग लावून? हां, लावून ठेवायचं असं. मटण मी करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये तिरपळ ती दाखवलेली ती टाकली आहे मी. एकदम बारीक नाही केली आहे कारण मला ते काढून टाकायची आहेत म्हणून. आता आपण गॅस चालू करून तोप ठेवूया. मागे मी तुम्हाला अशीच दाखवलेली आमटी, तेल मीठ काय नाही टाकून, नुसती. तशी आम्ही जास्त करून तशीच करतो, पण आता तुम्हाला मी तेल मीठ टाकून कशी करतात ते दाखवणार. 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं, बस एवढं.
आणि ह्याच्यात थोडासा म्हणून मगाशी मी थोडासा कमी टाकलेला मसाला. आता ह्याच्यात थोडासा मसाला टाकते. तो मसाला जरा हे होऊन येईल चांगला तेलामध्ये भाजून. ढवळून घेऊया चांगला, जरा तेलामध्ये असं आपण परतून घेऊया. मच्छीचाच हे आहे मसाला, दुसरा नाही घातलेला आहे. आता आपण वाटण घालूया याच्यामध्ये. एवढी अशी आमटी मी पातळ केली आहे. आता हे बघ तिरपळ टाकली ना, ती वर आली. जास्त मी बारीक केलेली नाही आहे ती, नंतर मग काढून टाकायची. फक्त वासासाठी असतात ती. चांगली आमटी वगैरे वास येतो, सुगंध चांगला म्हणून करायचं. आता ह्याच्यामध्ये मी जरा गॅस फास्ट करते. चवीपुरतं मीठ टाकते आणि मच्छी आपण नंतर टाकायची आहे. अर्धा चमचा म्हणजे आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो. आता आपण याच्यामध्ये, आता याला चमचा नाही लावायचा, असेच मासे शिजत ठेवायचे. आता कडा येतोय आमटीला, तर मासे टाकते मी. हे बघा असे टाकले. आणि आता त्याला कोकम पण सोमती टाकून घेऊया, म्हणजे ते शिजून येतील त्याच्यामध्ये. आणि आता फक्त हे कपडा घेऊन त्यांना टोपाला फक्त हलवायचं. तर मी नंतर दाखवते तुम्हाला. आता चमचा नाही लावायचा, चमच्याने ढवळायचे नाही, म्हणजे ते मासे एकदम बारीक हे होऊन जातात, त्याच्यामध्ये शिजून जातात जास्त आणि ते विरघळून जातील. हे बघा असं करायचं 2-3 वेळा असं, आणि शिजत ठेवायचे. आमटी काही जास्त नाही केली आहे, कमीच केली आहे. तर हे पीठ मी मिक्स करून ठेवलं. याच्यामध्ये मसाला थोडासा आता मीठ टाकते याच्यामध्ये थोडासा. हे बघा असं पसरून टाकायचं जरा थोडा. आमटी झाली? हो आमटी झाली. ठेवला आहे तापत, गॅस फास्ट ठेवला आहे. तवा जरा तापू दे. मग अशी आमटी ठेवली ना, दाखवली ती मी 5-10 मिनटं तरी मच्छी त्याच्यामध्ये शिजत ठेवायची आहे. आमटी म्हणजे झाली आहे. आता मच्छी फ्राय करायला घेतली आहे. मग अशी मी दाखवली आमटी तुम्हाला. तवा तापू दे चांगलं. 3 चमचे तेल टाकून ठेवते. मासे घालायचे त्याच्यावरती. 2-3 घालून ठेवले ना काय बरं पडतं. तर गॅस जरा मी बारीकच करते, फास्ट आहे. आता हे तेल तापलं आहे. असे ह्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेते. मग असे जरी अर्धा तास झाला ना लावून ठेवल्यावर, चांगलं लागले आहे. भाजून घेतले काय झालं. रवा आम्ही लावून लसूण, आलं लसणीचे वगैरे. आलं लसूण का टाकाय, बाकीच्या मच्छीमध्ये नाही टाकायचं. ह्याला जरा असं म्हणजे वास येतो ना, म्हणून हे घालावं लागतं आलं लसूण. त्याच्यामुळे चांगलं जरा हे होतं. आता हे परतून घेऊया आपण असे. तेल सोडूया याच्यामध्ये. असे मी सध्या ते पण फ्राय करून घेते. ही जर रेसिपी दोन्ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.